करायचं तुमची आता याच्यात घ्या ना आता मग. नमस्कार, आप सभी को प्यार भरा नमस्कार। मेरा नाम छोटा सा कलाकार रंगा रोईकर फ्रॉम वनी। और नागपुर से कोई मेहमान आए हैं हमारी माता रानी के दरबार में। और आज आषाढ़ी एकादशी की आप सभी भक्तजनों को बहुत बहुत शुभकामनाएं। और ये भाई साहब हैं, तुमचं नाव काय जी? माझे नाव प्राणंस उडकर. उडतकर. कुठून आले तुम्ही? चांपा. चांपा. कुठे आहे चांपा? उमरेड तहसील. उमरेड तहसील, नागपूर जिल्हा. नागपूर जिल्ह्यामध्ये आहे ना. तर कोण कोण आहे? याने हे ताई आले आहे. हे पेशंट आहेत म्हणते. आता यांचा कुठला त्रास आहे काय आहे आपण थोडंसं यांनी माहिती विचारू. आणि हे छोटी मुलगी कोणाची आहे? तुमचीच आहे का? काय ना तुझं ग? आरवी. हे तिचे पप्पा आहे, ह्या काकू आहे आणि आमची ते नरसामाई हे बसून आहे. हे आमची नरसामाई येल्लामाई, बरोबर ना? तर तुम्ही कधीपासून येता इथं? 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाले का जे? एवढा विश्वास बसतो तुमच्या आईवर, देवी आईवर? आमच्या भावाला आणलं होतं, त्याला काही प्रॉब्लेम होता बाहेरचा. अच्छा, बाहेर भीतरचा काही प्रॉब्लेम म्हणजे खूप बाहेरचा काही त्रास होता, जेणेकरून तो त्रास डॉक्टरच्याने बरोबर नाही झाला. असं तुम्ही डॉक्टर पहिले म्हणजे माझ्या मामभाऊ आहे ना, हां, टाकेवाला, त्याला कॅन्सर झाला होता. अच्छा, त्याला इथं आणलं होतं. हां, कॅन्सर झाला होता. रोशन. तर डॉक्टर काय बोलले? नाही, अशी दवाई बहुत घेतली. हां, लेकिन आराम काही पडला नाही. तर मग आपल्याकडे आराम पडला. ते जगनच्या याच्यानं त्यानं आणलं इथं पहिलं. अच्छा, तर आराम पडला इथं. हां, आराम पडल्याच्या बाद मध्ये दुरुस्त झाला तो. लेकिन कसं आहे, त्याच्या राम ठोकला. एका जणांना त्याच्या कोणीतरी काहीतरी म्हणलं, त्याच्या ह्याच्यात गेले तर मग अति झाला तर मरून पावला तो. अच्छा, म्हणजे दुरुस्त होऊन कोणी काहीतरी केलं तर त्याच्या करण्यानुसार तो व्यक्ती मृत्युमुखी पडले, मरण पावले. अच्छा, चांगला झालेला व्यक्ती. हो, चांगला झाला. तर हे दुसऱ्याचं ऐकलं त्याने. बाबाशिवाय घेतलं नाही, बाबाची त्याच्या बहिणीच्या घरी गेलता. तुम्ही सकाळी केव्हा निघाले मग तिकडून? आम्ही 7 वाजता. 7 वाजता निघाले का? जी बसनं आले का? नाही, गाडी करून आलो आम्ही. स्पेशल गाडी करून आले का? 6,000 रुपये घेतले गाडीवाल्याने. हे आरामच नाही पडून राहिला. 2 महिने झाले, तब्येत खराब आहे. दवाखाने झाले, काहीच आराम नाही. कुठला त्रास आहे ना मग? डोका, ताप, तापच नाही निघत, लुस्तपणा, जेवण नाही होत. अच्छा, डोका, ताप, खोकला वगैरे आहे ना. जेवणाकडे तिला पाहुणच नाही होत, जेवणच नाही वाटत तिला. बघा, याने नागपूरवरून सकाळी 7 वाजता निघाले बाय कार, 6,000 रुपयाची गाडी करून. आणि किती मोठी समस्या आहे का आहे, डॉक्टरकडे ज्यांचा इलाज होत नाही ते अशा माऊलीच्या ठाण्यावर अशा लोकांचा, भक्तगणांचा इलाज होते. आणि खरंच पंढरपूरला कोणतरी आहे हे इथून सिद्ध झालं आहे की आज एकनाथ शिंदे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे लाडके, त्यांनी पंढरपूरलाच आरती वगैरे सगळं त्यांचं दर्शन वगैरे झालं आहे. तर आहे अंधभक्ती नाही, हे श्रद्धा आहे. आदिशक्ती मातेची, विठ्ठल रुक्मिणी पंढरपूरची. आणि हे छोटंसं दरबार आहे आणि हे सोना माता म्हणून यांचं घरगुतीच मंदिर आहे. नरसामाई, काय बोलताय का तुम्ही? ते नरसामाई नाराज आहे, काय बोलू म्हणते. मग तू लोकांची तब्येत चांगली करतो तर तुझी तब्येत कशी खराब होते हो? तर हा व्हिडिओ नक्की बघा. आणि असं कोणाला वाटलं तर या चॅनलवरती DM करा, मेसेज करा. आणि अशी कुणाला कुठली अडचण असेल किंवा जे डॉक्टरने बिमारी दुरुस्त होत नसेल तर या जागी चांगला